बुलिश स्टॉक कशा पद्धतीने शोधायचा बघा. मित्रांनो, मनी कंट्रोलच्या वेबसाईटवरती यायचं आहे. मनी कंट्रोलच्या वेबसाईटला आल्यानंतर आपल्याला ट्रेडिंग टेक्निकल ट्रेंड्स या इथे क्लिक करायची. तिथे क्लिक केल्यानंतर आपल्याला अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड दिसेल. यामध्ये अप ट्रेंडमध्ये क्लिक केल्यानंतर इथं बुलिश दिसते आणि ट्रेनिंग बुलिश दिसते. तर बुलिश म्हणजे आता सध्या जे बुलिश स्टॉक आहेत त्याच्यामध्ये जे आहेत ते बुलिश आपल्याला स्टॉक दिसतील. आणि ट्रेनिंग बुलिश म्हणजे जे नंतर बुलिश होणार ते स्टॉक आपल्याला या ठिकाणी दिसतील. तर आपल्याला दिसते बघा हे ट्रेनिंग बुलिशमधले स्टॉक जे की नंतर बुलिश होणार आहेत, जे नंतर बुलिश होणार आहेत ॲज पर चार्टनुसार. पण बुलिशमध्ये सध्या बुलिश जे आहेत ते इथं दिसतात बघा. आपल्याला भरपूर स्टॉक असे आहेत की जे बुलिश स्टॉक आहेत सध्या. तर अशा पद्धतीने आपल्याला बुलिश असलेले स्टॉक इथे दिसेल. या मनी कंट्रोलच्या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला हे सर्व दिसत आहेत. ते एकदम सोपं आहे. टेक्निकल ट्रेंड्समध्ये आल्यानंतर हे सगळे दिसतात. आणि डाऊन ट्रेंडमध्ये आल्यानंतर बघा डाऊन ट्रेंडमध्ये कोणते कोणते स्टॉक आहेत ते पण आपल्याला दिसेल, जे डाऊन ट्रेंडमध्ये सध्या आहेत, जे की सध्या डाऊन साईडला दिसत आहेत आपल्याला स्टॉक. भरपूर असे स्टॉक हे असं दिसतात या ठिकाणी. म्हणजे आपल्याला डाऊन साईडला काम करायला पण इथे या ठिकाणी अपॉर्च्युनिटी मिळते आणि अप साईडला काम करायला पण अपॉर्च्युनिटी मिळते. तर अप ट्रेंडमध्ये आलेले स्टॉक आपण यामध्ये चार्टनुसार आपण जे सिलेक्शन करू शकतो. अशा पद्धतीने आपण स्टॉक सिलेक्शन करण्यासाठी आपल्याला मनी कंट्रोल वेबसाईटचा हेल्प होती. ज्यांच्याकडे मनी कंट्रोलचं प्रो आहे त्यांना अगदी चांगल्या पद्धतीने हेल्प होईल. ज्यांच्याकडे प्रो नसेल त्यांना पण इथं या ठिकाणी दिसते. एकदम सोपी पद्धत आहे.